कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, स्कॉलरशिपचा निकाल काय लागणार, कसा लागणार आणि कितीला कट ऑफ लागणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कट ऑफ काय असेल, किती मार्काला विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळेल, धारकचे मार्क किती, पासिंगचे मार्क किती आणि राज्याची यादी कशी, तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आजच्या लेक्चरमध्ये असतील. मित्रांनो, NMMS पण निकाल लागलाय आणि ह्यावेळेस खूपच छान निकाल लागलाय सर्व विद्यार्थ्यांना. NMMSच्या मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तर NMMSचा निकाल खूप छान लागलेला आहेच. तर स्कॉलरशिपचा निकाल काय लागू शकतो आपण बघूया. तर काय करायचं बघा, पहिल्यापासून मी दाखवतो. हे बघा, गुगल सर्चला आलो आपण. मोबाईलवर तुम्ही सर्च करू शकता. MSCE पुणे ही साईट सर्च करायची. मग इथं PUPPSS असं जे येते, तर त्याच्यावर आपण सिलेक्ट केलं. आता बघा, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025. तर आपण दिली 2026 ची परीक्षा. तुम्हाला जर पेपर बघायचा असेल, तुम्ही जो सोडवला, तर इथं वरती तुम्ही बघू शकता. पण तुम्हाला जर कट ऑफ बघायचा असेल, आता गेल्या वर्षीचा कट ऑफ आणि ह्या वर्षी काय लागतो, तर तो आपल्याला गेल्या वर्षीवरून अंदाज येतो. आत्ताचा कट ऑफ तर लागलेला नाही. बरं, हा कट ऑफ कधी लागू शकतो बघा. आत्ता चालू आहे फेब्रुवारी महिना, मार्च, एप्रिल, मे, जून. मे ते जून मध्ये तुमचे मार्क तुम्हाला कट ऑफ करणार आहे की तुम्ही स्कॉलरशिप धारक आहात का नाही. पण तोपर्यंत एक अंदाज मी तुम्हाला सांगतो की तुम्ही बिनधास्त होऊ शकता की तुम्हाला स्कोर किती आलाय. खूप विद्यार्थी विचारतात, सर मला 5वीला 220 आहे, 230 आहे, मी धारक होईल का? आणि वेगवेगळे जिल्हे आहेत, वेगवेगळे तालुके आहेत, कसे कट ऑफ लागतात, तर ते आपण इथून बघू शकतो. तर इथं आलो आपण. बघा, इथं 2025चा निकाल म्हणजे गेल्या वर्षीचा निकाल आहे. सेम ह्या पद्धतीने निकाल लागतो. मग पहिले तर काय, पहिले तर आपण बघू शकतो गुणवत्ता यादी, शाळा सांख्यिकीय माहिती. ही शाळा सांख्यिकीय जाऊ द्या, आपण आपण इथं गुणवत्ता याद्या बघू शकतो. इथं क्लिक केलं तर किती गुणवत्ता याद्या आल्या? 3 5वीच्या 3 गुणवत्ता यादी आणि 8वीच्या 3 गुणवत्ता यादी. मग 5वीच्या 3 गुणवत्ता याद्या कोणत्या? एक राज्यस्तरीय, दुसरी जिल्हास्तरीय, तिसरी तालुकास्तरीय. मग आपण बघूया की राज्यस्तरीय. मग राज्यस्तरीय मध्ये पण तुम्ही ग्रामीण भागातून फॉर्म भरला होता का? तुम्ही शहरी भागातून फॉर्म भरला होता का? का तुम्ही CBSEच्या स्कूलमधून, CBSE ICSE मधून फॉर्म भरला होता? मग आपण बघूया की ग्रामीण भागाचा गेल्या वर्षीचा कट ऑफ काय होता. तर हे ग्रामीण भागात आपण बघितलं तर कोल्हापूर विद्या मंदिर, बघा, विद्या मंदिर सोनाली स्कूल नेम आहे, स्कूलचं नाव आहे. त्या स्कूलमधील ईश्वरी दिग्विजय कोटकर, तिला 98% आहेत. ती पहिली होती राज्यामध्ये. तिला मार्क किती झाले? 98% म्हणजे 204 मार्क झाले. जर आपण हे बघितलं तर आपण शेवटचा मुलगा बघू. हा आहे ग्रामीणचा निकाल. तर शेवटचा मुलगा जिल्हा परिषदचे पण विद्यार्थी आहेत ह्याच्यामध्ये. तर ग्रामीण किती विद्यार्थी घेतले होते बघा? 104 विद्यार्थी घेतले होते आणि 92.66. आता 90% म्हणजे किती झाले? 270 आणि त्याच्यावरती 8, 278 मार्क कट ऑफ लागला होता ग्रामीणचा. किती लागला होता? 278. आपण सेपरेट लिहूया कट ऑफ. बघा, 5वी ग्रामीण, 5वीचा ग्रामीणचा किती लागला होता? 278. हे कशाचे? राज्याचे. ठीक आहे. आता आपण ग्रामीण झालं, आता आपण शहरी बघू. आता शहरी बघा, शहरीचा तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहे, 98.66 आहे. म्हणजे हे किती झाले? 98.66. म्हणजे बघा ना, 98% म्हणजे 294 झाले आणि त्याच्यावर 2 मार्क म्हणजे 296 मार्क. 296 मार्क मिळाले होते. जान्हवी सचिन पवार ह्या विद्यार्थिनीला वसुंधरा प्राथमिक विद्या मंदिर विद्यालय आष्टी. बघा, तुम्ही त्या स्कूलचे किती विद्यार्थी दिसतात? हा पहिला विद्यार्थी, 2 नंबर विद्यार्थी, 4 नंबर विद्यार्थी. हे वळीने जर बघितले तर तुम्हाला वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टीचे विद्यार्थी, खूप सारे विद्यार्थी बघायला मिळतील. ठीक आहे. तर आपण ते बघत असताच दुसरी गोष्ट, दुसरी शाळा म्हणजे सुयश विद्यालय बार्शी. ह्या पण विद्यार्थी जे आहेत त्यांची पण खूप नाव आपल्याला बघायला मिळतात. जसं की स्वराष्ट्रपती तापे 94%, त्यानंतर सुयश विद्यालय बार्शी,
कृष्णमेघ अजित निकम 93.33%. ह्याचं मार्कमध्ये रूपांतर करायचं असेल तर ह्याला फक्त 3ने मल्टिप्लाय करायचं. पर्सेंटेजला 3ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मार्क कळतील. परत बघा, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी 92.66. आणि जर आपण बघितलं तर जो 278 कट ऑफ होता, तर इकडे येत येत काय होतं, शहरी भागात कमी होतोय तो कट ऑफ. ग्रामीण भागात कट ऑफ जास्त आहे, पण इकडे शहरी भागात काय होत चाललाय, कमी. इथं बघा, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी, वृषाली अमोल गोडके 92%. पुढे शेवटचे विद्यार्थी बघूया आपण. सुयश विद्यालय बार्शी, सुखदा महेश शेळवणे आहेत विद्यार्थी आहेत. म्हणजे वारंवार तुम्हाला काही शाळांची नावं दिसतील की ज्यांनी खूपच चांगली प्रगती केली आहे स्कॉलरशिपच्या परीक्षांमध्ये. आपण बघूया. परत बघा, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी, परत दादासाहेब चव्हाण. तिथं पण धुळ्याचे चांगले विद्यार्थी आहेत. धुळ्याचे बघा 1 2 3 4 5 5 विद्यार्थी एकाच शाळेतले, आर सी पटेल हायस्कूल. आणि सगळ्यांना सेम मार्क आहे, सगळ्यांना. एक सुद्धा मार्क पुढे नाही मार्काच्या बाबतीत, सगळे सेम मार्कवर आहे. ठीक आहे. पुढे बघा, आपण पुढचे पण काही विद्यार्थी बघूया. परत अजून सुयश विद्यालय बार्शी, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. परत हे दोघं आले, अद्वैत नागेश गजबार, अनुष सचिन शिंदे. तर हे किती झाले, 90.66. आता 90.66 म्हणजे 90% किती मार्क झाले, तर 90%चेच झाले 270 मार्क. आणि 0.66 झाले 2, म्हणजे 272 कट ऑफ लागला होता शहरीचा. 5वी शहर किती लागला होता, 272. म्हणजे ग्रामीणपेक्षा हा कट ऑफ कमी आहे, हे लक्षात घ्या. ग्रामीणपेक्षा शहरचा कट ऑफ कमी आहे. हे उलट चित्र दिसतं आपल्याला स्कॉलरशिप पेपरमध्ये. आता आपण बघूया तिसरा कट ऑफ, की जो असेल सीबीएसईचा. म्हणजे सगळ्या कन्फ्युजन जातील. बघा, सीबीएसईचा कट ऑफ हा दोन्ही कट ऑफ पेक्षा कमी आहे, ग्रामीण आणि शहरीपेक्षा. ध्रुव अकॅडमी, स्कूलचंच नाव अकॅडमी, आणि आरुष केदार सराफ ह्या विद्यार्थ्याला 95.97 असे मार्क आहेत. ठीक आहे. आता आपण शेवटचा विद्यार्थी. आता इथं बघा, फक्त 51 विद्यार्थी घेतलेत, तिथं आपण 100 प्लस होते. आणि हे किती, 86.57. 86.57 आहे. मग आता 86.57चं आपण बघूया कन्व्हर्जन काय होते. बघा, 5वी सीबीएसई आणि आयसीएसई 85 पॉईंट किती होतं, 86.57. 86.57. ह्याला आपण 3ने मल्टिप्लाय करूया, किंवा आपण 86लाच 3ने मल्टिप्लाय करूया. पुढे अजून 2 मार्क देऊन टाकूया याचे. 18, 24 आणि 25. आणि हे जे 2 मार्क म्हणजे जवळपास 260 मार्क. म्हणजे सीबीएसईचा कट ऑफ किती लागलाय, जवळपास 260 मार्क लागलाय. मग ह्या वर्षी प्रश्न असेल की हे झालं 2025चं, हे काय झालं 2025, मग 2026चा कट ऑफ काय लागेल. 2026चा कट ऑफ हा निश्चितपणे याच्यापेक्षा कमी लागायला पाहिजे. का, तर गेल्या वर्षीचा पेपर आणि या वर्षीचा पेपर यामध्ये खूप डिफरन्स आहे. गेल्या वर्षीचा पेपर हा इझी कॅटेगरीत आपण म्हणू शकतो, इझी टू मॉडरेट. आणि ह्या वर्षीचा पेपर आपण मॉडरेट टू डिफिकल्ट ह्या कॅटेगरीत येतोय. डिफिकल्ट लेवलमध्ये येतोय 5वी साठी. तर मग 5वी साठी असा डिफिकल्ट पेपर आल्यामुळं जे राज्याचं मेरिट होतं, तर ते आपण 5 ते 6 मार्कांनी कमी येऊ शकेल असा अंदाज धरूया. की 278 तर 272 ते 270चा मुलगाही ग्रामीण मधला राज्यात बसू शकेल. कदाचित याच्यापेक्षाही कमी येऊ शकेल. अजून 270 म्हणतोय मी, 268चा पण बसू शकेल. शहरी भागात जर आपण बघितलं तर शहरी भागात 264 ते 266चा विद्यार्थीही राज्यात येऊ शकेल. आणि सीबीएसई मध्ये 250 पर्यंतचाही विद्यार्थी राज्यामध्ये येऊ शकेल. तर हे अशी तिघांच्या कॅटेगरी आपण बघितल्या. 5वीच्या ग्रामीणचा कट ऑफ बघतोय, शहरीचा बघतोय, सीबीएसईचा बघतोय. मग तुमच्या विद्यार्थ्याला समजा 260 प्लस मार्क आहेत, तर तो शहरीमधून
बसण्याचे चान्सेस खूप आहेत. 260 प्लस आहेत. कारण की पेपरची आपण लेव्हल जर बघितली, तर 5-6 प्रश्न असे होते की ते त्या 5वीच्या विद्यार्थ्याला सुटण्यासाठी खरंच डिफिकल्ट होते. ओव्हरऑल जर आपण बघितलं, तर 264 200 आपण पकडूया 262 ते 266 ह्या रेंजमध्ये जर मार्क असतील, तर तो शेवटच्या कट ऑफला मिळू शकतोय त्याला. कारण की ह्याच्या आधी कधी-कधी 258ला पण कट ऑफ क्लोज झालेला आहे. 258 मार्काला सुद्धा राज्य यादी क्लोज झालेली आहे. तर असे हे तुमच्या विद्यार्थ्यांचे मार्क आणि तुम्ही त्यानुसार तुम्ही चेक करू शकता की तुमचे विद्यार्थी राज्यात बसेल का नाही बसणार. आमच्या क्लासचं म्हणायचं झालं तर आमच्या क्लासचे विद्यार्थी हे राज्य यादीमध्ये नक्कीच येतील आणि आम्ही त्यांचा सत्कारही करू आणि युट्यूबलाही टाकू. आता आपण बघूया की शहरीची हे झालं राज्य यादी. आता आपण पुढच्या याद्या बघू. पुढची आहे 5वीची ही असते जिल्हास्तरीय. मग जिल्हास्तरीय मध्ये आपण प्रत्येक जिल्ह्याची यादी वेगवेगळी येते. प्रत्येक जिल्ह्याची. मग इथं प्रत्येक जिल्ह्याचं आपण इथं चेक करू शकतो. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा. तर आपण पहिलं बीडची बघूया. बीडमध्ये बघूया की कट ऑफ किती लागला आणि कसे कसे कट ऑफ मिळत असतात. आणि दुसरी गोष्ट आपल्याला हेही बघायचं आहे की जे एस-सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, तर ते पास झाले तरी त्यांना स्कॉलरशिप मिळते का? आणि ती मिळते तर ती कोण देतं स्कॉलरशिप आणि ती कशी मिळवायची असते? जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत, तर त्यांचा कट ऑफ किती लागतो? तर बघा, ओव्हरऑल इथं कॅटेगरी वाईज कट ऑफ तर लागलेला नाही. एकच कट ऑफ लागलाय आणि तो किती लागलाय बघा बीडचा 74 74 74.5%. मग 70%चे किती झाले 210 वर 4%चे झाले 12 210 12 222 224च्या घरात कट ऑफ लागलाय. किती लागलाय 224. म्हणजे ग्रामीणचा आता ही कुठली मेरिट लिस्ट आहे बघा 5वीची मेरिट लिस्ट आहे. प्रायमरी डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्ट आहे. डिस्ट्रिक्टची मेरिट लिस्ट किती लागले तर ते लागले 224ला. ही बीड जिल्ह्याचं बघतोय आपण आणि इथं तुम्ही डाउनलोडही करू शकता. मग आता आपण काय करूया की हे झालं जिल्हास्तरीय. आता तालुकास्तरीय परत तिसरी यादी असते. मग तालुक्यात मध्ये आता मी काय करतो की सोलापूर जिल्हा आणि बार्शी तालुका आपण तो बघूया. कारण की आमचा क्लास बार्शीमध्ये आणि बार्शी येते सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर बघूया आपण. बघा इथं काशीद आरुष अविनाश हा तालुका यादीमध्ये पहिला होता 91.33. आता 90% म्हणजे किती झाले 270 आणि 91.33 म्हणजे त्याच्यात किती मार्क झाले 4 वाढले. किती वाढले 4 म्हणजे 274 मार्क होते. म्हणजे हा राज्यात पण असायलाच पाहिजे. हा राज्य यादीमध्ये असेल ग्रामीणच्या. ठीक आहे. नाही ग्रामीणची जी राज्य यादी होती ती 278ला क्लोज झाली होती. हे ग्रामीणचं बघा हे आता रुरल हे शहरी चालू झालं आणि वरचं कोणतं होतं रुरलच आहे हे. इथं बघा पहिलं नाव इतापे स्वरा शरद, निकम कृष्णमेघ अजित, इतापे माही शरद, शेळवणे सुखदा महेश, गजबार अद्वैत नागेश, फुकिरे श्रद्धा सुनील, गव्हाणे विशाखा संदीप. तर हे काही टॉपचे विद्यार्थी आहेत आणि आपण कट ऑफ बघूया कोणत्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली होती गेल्या वर्षी. तर ती होती 72%ला. तुम्ही तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचं बघू शकताय, प्रत्येक तालुक्याचे कट ऑफ बघू शकताय. 72%. आता 72% म्हणजे 70% म्हणजे झाले 210. 7 21 210 आणि वरी 6 216. कितीला कट ऑफ लागला होता गेल्या वेळेसचा? तर आपण म्हणूया पाचवी शहर तालुका कितीला कट ऑफ होता 216. 72%ला कट ऑफ होता 216 मार्क होते. यावेळेस किती लागेल यावेळेस निश्चितच 204 ते 206 ह्याच्या आतच लागेल. इतकाच कट ऑफ लागेल. तुम्ही बघू शकता गेल्या वर्षीच्या मी याद्या ओपन केल्यात. मी असं माझ्या मनाने कुठलीच यादी दाखवत नाही. ही यादी MSCच्या साईटवर आहे
त्यांनी स्वतःही अपलोड केलेली आहे. ठीक आहे. तर अर्बनचा कट ऑफ लागला होता 72%. आता तुम्ही पुढचा पण बघू शकता. तालुकास्तरीय बघितले आपण. आता बघूया आपण 8वीच्या आणि त्यानंतर तुम्हाला जिल्हानिहाय, तालुकानिहाय एकदमच कट ऑफ सगळे सांगतो. मग इथं 8वीचा. 8वीला पण 3 विभाग आहेत. ग्रामीण आहे, शहर आहे, सीबीएसई. आपण ग्रामीणचा कट ऑफ बघू. आता ग्रामीणमध्ये कोण पहिला आलतं बघा. ग्रामीणमध्ये कोल्हापूरचा विद्यार्थी पहिला आलता. आपण बघितलं की 5वीत पण कोल्हापूरचा विद्यार्थी पहिला होता. म्हणजे कोल्हापूरचे विद्यार्थी हे स्कॉलरशिपमध्ये खूप चांगला अभ्यास करतायत आणि चांगलं नाव कमवतायत. तर बघा कोल्हापूरचा नुपूर युवराज पवार म्हणजे विद्यार्थिनी आहे. तर नुपूरने 96% मिळवलेत. आता 90%चे किती झाले? 270 आणि सायंत्रिक 18 म्हणजे 288 मार्क झाले. तर 288 मार्क येऊन ते राज्यामध्ये ग्रामीण भागात पहिली आलती. ग्रामीणचा कट ऑफ सांगतोय. ग्रामीणचा पहिला नंबर आलता 288 मार्कचा. आता आपण शहरीचा बघू. आपण पहिला आणि शेवटचा नंबर देऊ. तर फर्स्ट नंबर कितीचा आलता? इथं आपण बघू. 8वी ग्रामीण राज्य. ठीक आहे. आणि जो फर्स्ट रँकर होता तो होता 288चा आणि कट ऑफ कितीचा होता? 89 पॉईंट समथिंग होता. किती होता? 89.18 म्हणजे 90%चे किती झाले? 270. 270 मधून 2 मार्क गेले आपण पुढे. 268चा कट ऑफ लागला होता. ग्रामीणचा कट ऑफ किती होता? 268 होता 8वीचा. आता शहर बघू आपण. 8वी शहर. तर शहरचा कट ऑफ काय असेल? तर बघा शहरमध्ये जो पहिला विद्यार्थी आला तो आपण मग अशी शाळा बघितली होती बघा, वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. तर तिथले पहिले 3 विद्यार्थी बघा 97.33. 3 विद्यार्थी 97.33 ला आहे आणि चौथा विद्यार्थी पण त्यांचाच आहे 96.66. म्हणजे किती मार्क झाले बघा हे? 97.33 म्हणजे किती टक्के गेले? पुढचे 99 आणि 100 हे 6 आणि 2 8 292 मार्क आहेत. किती मार्क झाले हे? हे झाले 292 मार्क. मग आपण जे आहेत तर 3 विद्यार्थी आहेत पहिल्या रँकला. ठीक आहे. तर 292चा फर्स्ट होता शहरीचा. इथं काय झालं? 5वी आणि 8वी मध्ये डिफरन्स आला. 5वी मध्ये ग्रामीणचा कट ऑफ जास्त होता आणि शहरचा कट ऑफ कमी होता. इथं उलट झालं. शहरचा पहिला विद्यार्थी आलाय 292 वाला. 292 वाला आहे. ह्या वर्षी बार्शी तालुक्यातही 292 मार्क मिळालेला विद्यार्थी आहे. त्याच्यामुळं इथं पहिलं नाव बार्शीच्या विद्यार्थ्याचं येईल का हे आपण बघूया. त्याला अजून 2-3 महिने अवकाश आहे. आणि 8वीचं सांगायचं झालं तर 8वीचा कट ऑफ हा कमी व्हायची काही शक्यता नाही. कारण की पेपर 8वीचा बऱ्यापैकी चांगला होता. ठीक आहे. मग आता आपण 8वीचे हे विद्यार्थी बघू की तुम्ही बघू शकता की बीडचे वहिनी 4 आहेत. परत बघा इथं बीड वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी, ईश्वरी बबन यादव. आपण फर्स्ट रँकरचे 3 आहेत त्यांचीही नाव वाचू. संस्कृती सोमनाथ वाळके मुलगी आहे, विद्यार्थिनी. कॉंग्रॅच्युलेशन तुला. आता हर्ष प्रकाश दाते तोही पहिला आहे. सौरभ भैरवनाथ बनकर. तर हे तिघ फर्स्ट रँक घेऊन पहिलेच होते राज्यामध्ये. पुढे आपण बघू सोलापूर. सोलापूरचं नाव दिसतंय. सोलापूरचा सुयश विद्यालय बार्शीचा साक्षी दिनेश हाके विद्यार्थिनी. तिचा फर्स्ट रँक आलेला 95.33 मार्क. हे सगळे ओळखीचे विद्यार्थी आमच्या. आता पुढे बघूया वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. परत तुम्ही नाव बघू शकता. परत सोलापूरचं म्हणलं तर इथं आमच्या बार्शीची एक शाळा ती म्हणजे सुलाके हायस्कूल. सुलाके हायस्कूलचा सर्वेश धनाजी राऊत 94% मार्क मिळून तो 7व्या रँकला होता. परत बीडचा विद्यार्थी आहेच बघा वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी. वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आपण तुम्ही बघू शकता. परत सुयश विद्यालय बार्शी, श्रेयश काशीद. म्हणजे हे असे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी
चांगला अभ्यास केला आणि चांगले गुण मिळवलेले आहेत. परत आपण बघतोय की सुयश विद्यालय बार्शी, श्रावणी अमोल देशमुख. परत आपण नावं बघत जातोय तसं सोलापूर सुयश विद्यालय बार्शी, सिद्धी संदीप जाधव. ठीक आहे. तर इथं कट ऑफ कमी व्हायचं नाव घेत नाही 8वीचं, कारण की 8वीच्या विद्यार्थ्यांना कंटिन्युअस चांगलेच मार्क आहेत. तर फर्स्ट विद्यार्थी आपण बघितला की किती मार्क वाला होता, 292. आता शेवटचा बघूया आपण. तिथं शेवटच्या यादीमध्ये पण तुम्हाला बीड, सोलापूर, बार्शी इथले विद्यार्थी खूप सारे दिसतील. कोल्हापूरचे, पुण्याचे विद्यार्थी खूप सारे दिसतील. कोल्हापूरचे विद्यार्थी खूप चांगला स्कोर काढतायत स्कॉलरशिपमध्ये. तर बघा, आणि सोलापूर ही मागं नाही. आता सोलापूरचा पण बघा, सुयश विद्यालय बार्शी, संजीवनी कांचन राक्षे 90.66. आता 90% म्हणजे झाले 270. ठीक आहे. आणि 0.66 म्हणजे 272. कट ऑफ कितीच बसला, तर तो बसला 272. ठीक आहे. तर 272चा कट ऑफ होता कितवीचा, तो 8वीचा. तर 8वीचा कट ऑफ बघितला. आता आपण सीबीएससी बघूया. ठीक आहे. सीबीएससीचा पण कट ऑफ बघून घेऊया आणि आपल्याला एक अंदाज येईल की सीबीएससी मध्ये कट ऑफ खाली उतरतात. काय होतात, कट ऑफ यांच्यापेक्षाही कमी कट ऑफ सीबीएससीचे लागतात. फक्त सीबीएससीचं काय आहे की कट ऑफ कमी लागतोय, फक्त ते लावतात यादी फक्त राज्याचीच. आता 93.24%. कुठलाही नांदेडचा विद्यार्थी, आपण नांदेडची नावं ऐकली नव्हती, पण इथं नांदेडचे खूप सारे विद्यार्थी दिसतात. तुम्ही बघा, नांदेड 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 नांदेड, पहिल्याच 10 मध्ये किती विद्यार्थी आहेत नांदेडचे. आणि शाळा जर बघितली आपण तर वेगवेगळ्या शाळा आहेत. म्हणजे ही खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट आहे की वेगवेगळ्या शाळेमध्ये खूप सारं कॉम्पिटिशन. बघा, ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूल, पुणे आणि नांदेड. बघा, दुसरं सिम्बॉयसिस नागार्जुन, त्यानंतर हे श्री श्री रामकृष्ण इंग्लिश प्रायमरी स्कूल लातूर. म्हणजे सगळा रिझल्टच आलाय इंग्लिश मिडियम वाल्यांचा मराठवाड्यातून. तर मराठवाड्याने सीबीएससीच्या मुलांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. बघा, परत नागार्जुन पब्लिक स्कूल, ज्ञान माता विद्या मंदिर. म्हणजे नांदेडचे जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या शाळेतून नंबर आणलेले जास्त दिसत आहेत. ठीक आहे. नागार्जुनवाल्यांची नावं जास्त दिसत आहेत, पण इथं बघा शकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, आणि ह्यांचा जो फर्स्ट रँकर आहे इथं पण मुलगीच आहे बघा, अनन्या बापूराव गुरफेलकर. तर 93.24%चा फर्स्ट आहे. आणि शेवट कितीचा आहे बघूया, किती रँक काढले त्यांनी, तर 60 विद्यार्थी. परत शेवटचा सुद्धा नांदेडचाच आहे. सुरुवात नांदेडनी, शेवट नांदेडनी. आणि इथं पण बघा, नांदेडच आहे इंग्लिश मिडियम. म्हणजे नांदेडला काय की सगळ्या शाळेचे विद्यार्थी नांदेडच्या राज्यात बसलेत. खरंच नांदेडचे सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तर बघा, वेदांत विवेक मोठेवार 87.16. मग किती असते 87.16? आता 90%ची झाले आपले 270 आणि 3 9 म्हणजे 261, 262 कट ऑफ आहे. कट ऑफ कितीच आहे, 8वी सीबीएससी 262चा कट ऑफ लागलाय. ठीक आहे. आणि फर्स्टचा कितीचा होता, फर्स्ट 93%चा होता. म्हणजे 270, 280 मार्कवाला असेल, 280 मार्कवाला सीबीएससीचा फर्स्ट रँकर होता आणि 262 वाला लास्ट होता. तर ह्यांच्यात जर गॅप बघितला तर ह्यांच्यात गॅप कितीच दिसते, फर्स्ट रँकर आणि शेवट रँकर मध्ये 20चा गॅप आहे. इथं पण कितीच आहे, 20चा आहे. आणि इथं जवळपास 18चा गॅप आहे. म्हणजे 20-20 मार्काचा फर्स्ट रँकर आणि शेवट रँकर मध्ये गॅप दिसतोय आपल्याला. तसंच इकडं पण 5वीचा जर बघितला आपण, तर 5वीचा फर्स्ट रँकरचे आपण मार्क्स बघितले होते, पण इथं काही लिहिले नव्हते. ठीक आहे. तर इथं 8वीचा कट ऑफ कमी व्हायची शक्यता आहे का, अजिबात नाही. 8वीचा कट ऑफ 272, तर 274 लागेल, 2 मार्क अजून लागेल, पण कमी व्हायची शक्यता नाही. कारण की मुलांना 8वीच्या खरंच खूप छान मार्क आहेत आणि कट ऑफ तेवढाच राहील ही शक्यता आहे. कारण की 272 हे खूप चांगले मार्क असतात स्कॉलरशिपमध्ये. तर 272च्या आसपास शहराचा लागू शकतोय, ग्रामीणचा 268 आणि सीबीएससीचा ॲज इट इज कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. कारण पेपर पण कसा होता,
2025 आणि 2026चा ॲज इट इज कॉपी पेस्ट पेपर असल्यासारखा होता, म्हणजे पॅटर्न सगळा कसा होता, सेमच होता. त्याच्यामुळं तिथं काय कमी होण्याची काय शक्यता नाही. आता आपण बघूया, हे जिल्हानिहाय झालं, संचनिहाय झालं. आता आपण बघू शकतो की जिल्हानिहाय 8वीचा कट ऑफ. तर इथं तुमचे तुमचे जिल्हे येतात बघा. आता तुम्ही म्हणाल की सर मी वर्ध्याचा आहे, मला वेगवेगळे फोन येतात की म्हणतात विद्यार्थी, सर मी ह्या भागातला आहे, त्या भागातला आहे, आमचा कट ऑफ किती काय. आपण सगळ्याचे कट ऑफ बघू, ठीक आहे. आणि जे विद्यार्थी, आपण सगळ्याचे कट ऑफ बघूया, तालुका निहाय पण बघूया. बघा, तालुका निहायची पण यादी आहे खूप मोठी. 8वी तालुका निहाय पण निकाल. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला एक स्कॉलरशिप वेगळी मिळू शकते, ती कोणती मिळू शकते बघा. तिथं माहितीपत्रक जे दिलं आहे, तुम्ही माहितीपत्रक एकदा वाचा. अभ्यासक्रम अधिसूचना सुधारित वेळापत्रक स्वरूप अंतिम गुणवत्ता हा 8वी शिष्यवृत्ती, ही एवढी शिष्यवृत्ती मिळेल तुम्हाला. आता SC ST च्यांना कुठे आणि कशी स्कॉलरशिप किती मिळते ते पण बघायचं आहे आपल्याला. खूप विद्यार्थ्यांच्या जे आहेत धारक आहेत, पास झालेले आहेत, तर त्यांचे हे प्रश्न आहेत की सर कशा पद्धतीने स्कॉलरशिप मिळते. आता इथं काय सेम मार्क पडले, तुम्ही वाचू शकता, हे तुम्ही सगळं डाउनलोड करून तुमच्या तुम्ही बघू शकता. आता अधिसूचना बघूया. ह्या अधिसूचनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे, इथं बघा, इथं इथं बार्टी शिष्यवृत्ती किती नंबरचा पॉईंट आहे, 12 नंबरचा पॉईंट आहे. 12 नंबरचा पॉईंट आहे आणि 10वं पेज आहे. मग त्या 10व्या पेजवर आपल्याला जे SC ST चे विद्यार्थी आहेत त्यांना कशी स्कॉलरशिप मिळते ते बघा. आता आदिवासी शासकीय विद्यानिकेतन परीक्षा, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की काय करावं लागेल. इयत्ता 5वी मध्ये शिकत असलेला असावा, फक्त मुलगा असावा, मुलींना या विद्यानिकेतनामध्ये प्रवेश नाही, अनुसूचित जमातीतील असावा, ST असावा, हा, आणि ठरवून दिलेल्या क्षेत्रातीलच असावा. तर हे सगळे तुम्ही परत विमुक्त जाती, भटक्या जमाती, विद्यानिकेतन प्रवेश प्रक्रियाचं काय असतं ते तुम्ही वाचू शकता. आता आपलं जे आहे मूळ की शिष्यवृत्ती कुणाला मिळायला पाहिजे, तर ते बघा. आपला 10वा पॉईंट होता CBSE, हा 11 बार्टी. आता बार्टीचं बघा, हे महत्वाचं आहे की माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या कार्यालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातींच्या, बघा इथं शब्द महत्वाचा आहे, अनुसूचित जाती म्हणजे काय आलं, SC. अनुसूचित जमाती म्हणजे ST. तर ST ला मिळते का नाही, तर ही मिळते SC ला. SC ला मिळते स्कॉलरशिप, हे पण लक्षात घ्या. त्यानुसार इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी, म्हणजेच काय की जे विद्यार्थी पास झालेत, जे विद्यार्थी काय झालेत, पात्र झालेत. आता पात्रता गुण कितीला आहेत, तर ते आहेत 300 पैकी 120. पहिल्या पेपरला 60, दुसऱ्या पेपरला 60. ज्यांना 120 पेक्षा जास्त गुण आहेत त्यांना जे इकडं स्कॉलरशिपची शिष्यवृत्ती ज्यांना मिळाली नाही त्यांना इथं कोण देतं, शिष्यवृत्ती बार्टी देते. विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठवण्यात येते. तर ही तो बार्टी थ्रू तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. तर ही स्कॉलरशिप सोडू नका. जे विद्यार्थी SC प्रवर्गातून येतात त्यांनी नक्कीच ह्या स्कॉलरशिपचा फायदा उचलावा. आता आपण बघूया की जे कट ऑफ आहेत तुम्हाला जिल्हानिहाय, तालुकानिहाय, 8वीचे कट ऑफच आहेत. आता 5वीचे तसे कट ऑफ दिलेले नाहीत, ठीक आहे. आता आपण तालुकानिहायच बघू डायरेक्ट. प्रत्येक तालुक्याचा कट ऑफ दिसते बघा इथं, प्रत्येक तालुक्याचा. तुम्हाला कोणत्याच तालुक्याचा अडचण येणार नाही, सगळ्या तालुक्याचे निकाल आपण वाचून दाखवू.
बघा हे जे मुंबईचे कुठेच निकाल नाहीत, कमाल किमान निकालच दिलेले नाहीत. आणि हे निकाल वाचायचे कसे असतात, कट ऑफ कितीचा असतो तो बघा. आता पहिला तर येतोय रायगड. आता जो आपली राजधानी आहे, तर राजधानीचे कट ऑफ काय आहेत, तर एकदमच कमी कट ऑफ आहेत. किती? 50%. 50%चा पहिला, 50% म्हणजे 150 मार्क. 150 मार्क वाल्याला स्कॉलरशिप मिळेल अलिबागच्या. बघा परत 48.64 मार्काचा कट ऑफ आहे. म्हणजे इथं जर कट ऑफ बघितले अलिबागचे जे विद्यार्थी असतील, जे रायगडच्या भागातले सगळे विद्यार्थी तुम्ही बघू शकता, सगळे कट ऑफ बघू शकता. तर हे वरची पण नावं बघून घ्या, कुणाचे कट ऑफ आहेत हे. तर हे ग्रामीणचा कट ऑफ, SC ST चा कट ऑफ, ठीक आहे. अनुसूचित जाती आहे बघा, जमाती नाही, इकडे शेवटचा जो सेक्शन आहे तो ST आहे, हा SC आहे. आणि ग्रामीण भूमिहीन शेतमजूर यांचे कट ऑफ म्हणजे किती कट ऑफ लागलेत, सगळे वेगवेगळे लागलेत. ही ग्रामीण आहे बरं का, शहरीचा कट ऑफ नाही. शहरीचे कट ऑफ वेगळे आहेत. जे शहरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तालुक्याचा कट ऑफ मी मगाशी अजून दाखवल त्यांना. तर हे ग्रामीणचं बघा, हे तुम्ही बघू शकता की तुमच्या आणि तुम्हाला जर ह्याचं कन्व्हर्जन येत नसेल तर काय करायचं बघा, त्याला 3 गुणायचं. कुठला पण घ्यायचा आकडा, त्याला 3 गुणायचं. जे मार्क येतील ते तुमचा कट ऑफ असतोय. पुढे बघा ठाणेचं हिथं तर कुठंच कट ऑफ नाहीत. इथपर्यंत आता पुण्यातले कट ऑफ दिसतील. तर पुणे ग्रामीण मध्ये कट ऑफ भयंकर, तिथं पण किती आहे, 70%च्या आसपास, म्हणजे 210 ते 208चा कट ऑफ लागतोय. इथं दिसतंय 208च्या आसपास कट ऑफ लागतोय, ठीक आहे. 208 हा झाला ओपन, हा झाला SC, हा झाला ST, ठीक आहे. आणि हा भूमिहीन. तर भूमिहीनांचा कट ऑफ 150च्या खाली, म्हणजे 150 पेक्षा कमी पडले तरी त्याला स्कॉलरशिप मिळते. तर हे बघून घ्या. अशी कारवाई तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही सांगू शकता की मी भूमिहीन कॅटेगरीत आहे, मी ह्या कॅटेगरीत, त्या कॅटेगरीत आहे. तिथून पुढचं तुम्हाला मग ते सोपं जाईल, ठीक आहे. आता 69% कट ऑफ होता, म्हणजे 70% म्हणजे 210. तर 208 मार्क कट ऑफ होता ग्रामीणचा. कट ऑफ किती होता, 208 नाही, सॉरी 208 नाही, 66.66 आहे. आता 66% झाली 198, म्हणजे 200 मार्क कट ऑफ होता. ग्रामीणचा कट ऑफ किती होता, 200 मार्क दौंडचा. तर प्रत्येक तालुक्याचे कट ऑफ वेगळे आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या तालुक्याचे कट ऑफ बघा. हे पुण्याचे झाले. त्यानंतर हे अहिल्यानगरचे कट ऑफ तुम्ही बघून घेऊ शकताय, ठीक आहे. त्यानंतर सोलापूरचा, आता आम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्याचा आणि बार्शीचा कट ऑफ सांगतो. तर बार्शीचा होता 63.33%, म्हणजे बाकीच्यांपेक्षा अजूनच कमी कट ऑफ. तर 60%चे किती झाले, 18 180, आणि पुढे किती झाले 10, 190ला कट ऑफ लागला होता, 190, ठीक आहे. ग्रामीणचा गेल्या वर्षीचा तुम्ही बघून घेऊ शकताय हे. आणि ह्याच्याच आसपास कट ऑफ लागतील, ह्याच्यापेक्षा जास्त जातील का, तर जाण्याची शक्यता नाहीये. जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. हे तुमच्या भागातले कट ऑफ आहेत, गेल्या वर्षीचे कट ऑफ आहेत, पण त्याच्याच आसपास कट ऑफ लागेल. एकाएकी रात्रीत कट ऑफ वाढू शकत नाहीत, ठीक आहे. रात्रीत एकदमच खूप सारे विद्यार्थी येऊन तुमच्या भागातला कट ऑफ वाढवू शकत नाहीत. आता काय ग्रामीण भाग बघा, जळगावमध्ये 42% कट ऑफ, 40% कट ऑफ आहे. 40%लाच पासिंग आहे, स्कॉलरशिपची पासिंगच 40%ला आहे. 40% म्हणजे 120, आणि हे 122ला कट ऑफ लागलाय, म्हणजे 122 ज्याला मार्क आहेत तो स्कॉलरशिप धारक आहे तिथं. आणि इकडं 64%चा कट ऑफ आहे, 66%चा कट ऑफ आहे. म्हणजे तुम्ही बघून घ्या की प्रत्येक भागानुसार कसे कट ऑफ चेंज आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाचे कट ऑफ सांगणं तर शक्य नाही. तर तुम्ही इथं बघून घेऊ शकता, प्रत्येक तालुक्याचा कट ऑफ आहे, प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ आहे. तुम्ही स्वतः डाउनलोड करू शकता ही यादी, आणि तुम्ही निवांत मध्ये बघू शकता. आता हे कोल्हापूरचे बघा, कोल्हापूरचा कट ऑफ किती हाय आहे बघा, 74%. सगळ्यात जास्त अजराचा कट ऑफ दिसतोय 74 पेक्षाही. उदरगडचा 76% कट ऑफ आहे बघा, तिथे 40% होता. कोल्हापूरचा 76% कट ऑफ, 76% म्हणजे झाले किती मार्क,
तर सायन्स 18 आले, सात्विक 21 आणि 228चा कट ऑफ आहे तिथं. तुम्ही बघा 228चा कट ऑफ आहे. इकडं काय काय ठिकाणी कट ऑफ आहे 122ची. म्हणजे 122च्या दुप्पट 200 म्हणजे त्याच्यापेक्षा 100 मार्क जास्त कट ऑफ आहेत इकडं. तर हे बघा तुमची साताऱ्याची बघा, सांगलीचे सगळे तुम्ही कट ऑफ बघू शकताय. ठीक आहे. सांगलीचे कट ऑफ हे जवळपास सांगलीचे पण कट ऑफ हायच आहेत आणि तुमच्या तालुक्या वाईज तुम्ही कट ऑफ बघू शकताय. पुढे झूम करतो अजून. परत आपण गेलो की पश्चिम महाराष्ट्र सोडला की कट ऑफ कमी व्हायला चालू होते. असं दिसतंय रत्नागिरी 51% कट ऑफ आहे. 51% म्हणजे किती झाले 150 आणि त्याच्यात 4 मार्क वाढवा 154 मार्क कट ऑफ आहे. 154 फक्त. मग अशी आपण 122 पण बघितलाय. छत्रपती संभाजीनगर इथं कट ऑफ ठीक आहे. सोलापूरच्या आसपास कट ऑफ चालू आहे छत्रपती संभाजीनगरचा. सिंधुदुर्गचे कट ऑफ कमी आहेत आणि जसं आपण जास्त शहरी भागाकडे येऊ तर तिथं कट ऑफ काय दिसतात आपल्याला कट ऑफ मध्ये वाढ दिसते. शेवटचे काही पेजेस आहेत ते बघून घ्या. जालना बीडवाल्या पण खूप विद्यार्थ्यांचा मेसेज येतो की सर बीडचा आमचा असा असा तालुका आहे त्याचा कट ऑफ काय. तुम्ही बघून घेऊ शकता. बीडमध्ये पण 50% वाला सुद्धा कट ऑफ आहे. 150 मार्क वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळेल. तिथं शिरूर कासारला तर 41.89% म्हणजे 124 मार्क वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळेल. ठीक आहे. तर असे कट ऑफ आहेत. आता इकडचे विद्यार्थी पासच झाले नसतील त्याच्यामुळे इकडच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाहीतर स्टार केलंय त्याचं कारण वेगळं पण असू शकते. तर तुम्ही बघून घेऊ शकता. हे परभणीचे कट ऑफ, हिंगोलीचे कट ऑफ, अमरावतीचे कट ऑफ सगळे कट ऑफ बघून घेऊ शकता. भरपूर कमी आहेत. आणि इकडं परत बुलढाण्याचे कट ऑफ चांगले आहेत बघा. जास्त मार्क पाडलेत. बुलढाण्याच्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क पाडलेले दिसत आहेत. अमरावतीचे कट ऑफ कमीच आहेत आणि हे सगळे ग्रामीणचे कट ऑफ आहेत. हे सगळे ग्रामीणचे कट ऑफ आहेत. म्हणजे जो विद्यार्थी 2027 ची परीक्षा देऊ इच्छितोय तर तुम्ही जर ह्या तालुक्यातनं फॉर्म भरला तर तुम्ही 100% स्कॉलरशिप धारक व्हाल. 100%. तुम्ही बघा की तुमचे तालुका कुठला आहे आणि त्या तालुक्यानुसार म्हणजे इथं जो आमचा विद्यार्थी आहे समजा 200 मार्क आहे. 200 मार्क वाल्याला स्कॉलरशिप नाही मिळत आहे. पण तोच जर नागपूरमधून ह्या भागातून फॉर्म भरला असता किंवा कोणता आता इथं जर कट ऑफ बघितला तर हे 42.66 आहे. 40% झाले 120 आणि वरती वाढ 128 वाल्याला स्कॉलरशिप आहे. इथं आमच्या 200 मार्क ज्याला पडले त्याला स्कॉलरशिप नाही. पण इथं 128 वाल्याला पण स्कॉलरशिप मिळालेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे सगळे कट ऑफ आपण बघून झाले. आता शहरीचे पण बघून घेऊ. तर हे झूम करून तुम्ही बघू शकताय. इथं तर 40% कट ऑफ आहे सेलूला वर्ध्यातल्या. 40% कट ऑफ म्हणजे किती 120 मार्काला कट ऑफ लागलेत. आणि लातूरलाही कट ऑफ एकदमच कमी आहे. लातूरचे जे ग्रामीण भाग आहे तिथं कट ऑफ कमी आहे. लातूरचा शहरी भागात सीबीएसईचा निकाल चांगला होता पण बाकीचा निकाल लातूरचा ग्रामीण भागातला काय तेवढा जास्त नव्हता. आता धाराशिवचे हे कट ऑफ एकदम कमी आहेत बघा. धाराशिव मध्ये पण जर SC ST चे पण बघितले आपण तर कट ऑफ कसे दिसत आहेत आपल्याला कमीच दिसत आहेत. आणि तालुक्यानुसार तुम्ही बघू शकता तुमच्या तालुक्याचे कट ऑफ 50% कट ऑफ आहे. 150 154 152 मार्काला सुद्धा मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे. आता खाली जो रंग आहे त्याचा अर्थ बघा. असा रंग व चिन्ह दर्शवलेल्या जिल्ह्यास शिष्यवृत्ती संच मान्य नाहीत. असा रंग चिन्ह दर्शवलेल्या जिल्ह्यास शिष्यवृत्ती संच मंजूर आहेत तथापि संचाच्या निकषानुसार विद्यार्थी पात्र न झाल्याने सदर संच प्रदान करण्यात आलेले नाहीत. म्हणजे ह्यांना स्कॉलरशिप द्यायचे पण ह्यांना 40% पेक्षा कमी मार्क आहेत. समजून घ्या 40% जरी पडले असते तर ह्याला स्कॉलरशिप मिळाली असते. पण 40% पेक्षा कमी मार्क 120 पेक्षा कमी मार्क आहे म्हणून त्यांना दिलेला नाही. तर ह्याचा अर्थ तो होतोय. मग असे आपण बघितले बघा हे रिकामे इथं किती रिकामे मग 40% मार्क नाही तिथल्या तर पोरांना. इथं बघा हे वर्धा चंद्रपूर 40% पण मार्क नाही.
40% वाला पोरगा जो पास झाला त्याला बी स्कॉलरशिप आहे. फक्त फॉर्म तरी भरा. तुम्ही गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातले असाल, फॉर्म भरा, 120 मार्क पाडा, तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. एवढं सोपं आहे. बघा हे किती रिकामे, किती स्टारवाले, बघा स्टारवाले, किती स्टारवाले स्कॉलरशिपच नाही. ती यवतमाळा, मरेगाव, आर्णी तिथल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच भरलेलं नाही, फॉर्मच भरलेला नाही. त्यांना स्कॉलरशिप द्यायची पण ती घ्यायलाच तयार नाहीत. यवतमाळ सगळं रिकामं दिसतंय यवतमाळ. तर हे अशा पद्धतीने आपण बघू शकतो की स्कॉलरशिपचं काय झालेलं आहे. कसे म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की आमचा मुलगा ह्या ह्या भागात आहे आणि तो ढ आहे, 200 मार्क पडले, तर त्याचं तुम्ही कंपॅरिझन 300 वाल्यासोबत करताय का कुणासोबत करताय हे पण महत्वाचं आहे. तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रात बघितलं तर त्याला ते मार्क चांगलेच आहेत. आता हा झाला कट ऑफ, शेवटचा कट ऑफ, आणि इथं आपला लेक्चर काय होतंय, आपला आजचा टॉपिक एंड होतोय. ठीक आहे. तर इथं तुम्ही बघू शकता तुमच्या तुमच्या शहराचा कट ऑफ किती आहे. ठीक आहे. तर इकडं कुठं बघायचं, हे बघा हे राष्ट्रीय ग्रामीण कमाल किमान आपण झूम करूया. ज्यांना आता हे अक्षर पण छोटेच आहेत. हा, आता क्लिअर दिसेल बघा. तर शहरी सर्वसाधारण कट ऑफ आहे इथं. इथं ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण आहे. इथं मुलींचा कट ऑफ आहे. इथं मागासवर्गीय मुले मुली आहेत, मागासवर्गीय मुली आहेत, मुलींचा वेगळाच कट ऑफ आहे. ग्रामीण सर्वसाधारण आहे, सर्वसाधारण मुले मुली. तर कट ऑफ कसे दिसतात आपल्याला इथं. इथं बघा ही एक अमरावतीत 71% वाला आहे, तर तिथं 44% वाला. तुम्ही बघा ह्याला 3 फक्त मल्टिप्लाय करायचंय. 3 मल्टिप्लाय करून तुम्ही तुमच्या भागातले कट ऑफ बघा. आता सोलापूरचा जर बघायचा झाला तर फर्स्ट नंबर होता 94% वाला आणि शेवट होता 87.33, ज्याला स्कॉलरशिप मिळाली. आणि तीच जर लाईन पकडली तर 64% वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळाली. ठीक आहे. ग्रामीण सर्वसाधारण मध्ये 64%. मग 64% म्हणजे किती झाले, 86, 192. 192 मार्क वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळाली. आणि शहरीमध्ये जर बघितलं आपण तर 7-21, 210 आणि वर 6, तर 216 वाल्याला मिळाले. म्हणजे असे ते कट ऑफ आहेत. हे कट ऑफ तुम्ही बघून घेऊ शकता आणि तुम्हाला किती मार्क मिळेल आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते का, आणि त्या स्कॉलरशिपच्या प्रक्रियेमध्ये आपल्या युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटची काय तुम्हाला मदत झाली आहे का, तर हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या स्कॉलरशिप झालेल्या मित्रांना शेअर करा. त्यांना सांगा की 40% वाल्याला सुद्धा स्कॉलरशिप मिळालेली आहे, तुला 60% पडलेत, पण तुझा फक्त जिल्हा वेगळा आहे, त्याच्यामुळे तुला काही ते मिळू शकत नाही. आणि अभ्यास करत राहा आणि प्रगती करत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.